नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद शिंदे। आज आपण अकाउंट या विषयाबद्दल बोलणार आहोत। तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्याकडे किती अकाउंट आहेत, 1 की 2? ओके, तर खरं सांगायचं तर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम हवा असेल तर कमीत कमी आपल्याकडे 4 अकाउंट असणं गरजेचं आहे। मग त्यामधील पहिला येतो एक्सपेन्स अकाउंट। यामध्ये आपला रोजचा खर्च यातून आपण करू शकतो। दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट, यातून आपला पैसा आपल्यासाठी काम करायला सुरुवात करतो। तिसरा आहे सेविंग अकाउंट, म्हणजे अनएक्सपेक्टेड इमर्जन्सी जर आपल्याला आली तर आपण इथून आपला पैसा वापरू शकतो। आणि चौथा आहे फ्रीडम अकाउंट, यातून आपलं फ्युचर प्लॅनिंग, जसं की आपलं लाईफस्टाईल असेल, आपल्याला कुठं फिरायला जाणं असेल किंवा फायनान्शियल फ्रीडम, यातून आपण करू शकतो। पण बरेच लोक काय करतात की सगळ्यासाठी एकच अकाउंट वापरतात आणि शेवटी होतं काय, तर शेवटी त्यामध्ये काही शिल्लक उरत नाही। रूल सिंपल आहे, तर पैसे आले की पहिल्यांदा सेविंग करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि नंतर खर्च करा। आणि महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही आजपासून हे 4 अकाउंट जर मेंटेन करायला सुरुवात केली तर तुमचा फायनान्शियल स्ट्रेस तर कमी होईलच, पण त्याबरोबर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमसुद्धा लवकर मिळणार आहे। तर आजच डिसाईड करा, नाहीतर काय होईल की तुमचे पैसे जर तुम्ही आज मॅनेज केले, माझे पैसे मीच मॅनेज करेन, नाहीतर उद्या पैसा हा तुम्हाला मॅनेज करायला लागेल। त्यामुळे डिसिजन हा तुमचा आहे। थोडक्यात एवढं, धन्यवाद।